पण आणि चिकन आणि सुकं चिकन बनवणार आहोत. त्यासाठी चिकन घेतलेलं अर्धा किलो, लसूण, खोबरं, कांदा, मीठ, हळद आणि कोथिंबीर. सुक्या चिकनचा मसाला बनवण्यासाठी कांदा, डाळवं, खोबरं, पांढरे तीळ, खसखस, वेलची आणि कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या. आपण सुरुवातीला चिकन वाफवण्यासाठी आपण कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून कांदा पचवण्यासाठी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि लसूण, आलं, खोबरं जे आपण बारीक करून घेतलं होतं ते तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण जे आपण चिकन घेतलेलं आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून चिकन घेतलेलं त्याच्यामध्ये घालून आपण ते पण छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. ते चिकनला आपण पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी ओतून घेतलेलं आहे. झाकण लावून आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर सुक्या चिकनसाठी आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये मसाला भाजून घेणार आहोत. त्यासाठी वेलची, खसखस, पांढरे तीळ, परत आपण जी डाळ घेतलेली आहे भसकी डाळ ती 2 चमचे ती पण छान अशी भाजून घेणार आहोत. डाळ भाजून झाली की आपण त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत. तेल टाकून आपलं खोबरं पण छान भाजलेलं आहे. त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून कांदा पण छान असा पचवून घेणार आहोत. हे सर्व वाटण आपण आता वाटून घेणार आहोत. त्यासाठी आपण अगोदर खसखस, पांढरे तीळ आणि फुटाण्याची डाळ आणि वेलची हे वाटून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं घालून कोथिंबीर याचं बारीक परत आपण जाडसर वाटण करून घेणार आहोत. ते वाटण काढून आपण परत त्याच्यामध्येच कांद्याचं वाटण करून घेणार आहोत. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. सुक्या चिकनसाठी आपण त्याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. जे आपण खोबरेचं हवरे वाटण घातलं ते वाटण घातलेलं आहे 2 चमचे. त्यातलं आपण 2 चमचे आपण कांद्याची पेस्ट पण घातलेली आहे. चवीनुसार मीठ. अगोदर आपण आळणी पाणीचं सूप घालून घेणार. तो मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण जे चिकन घेतलेलं आहे ते चिकन त्याच्यामध्ये घालून आपण वरतून गरम मसाला घालणार आहोत 1 चमचा घरी बनवलेला. ते छान असं परतून घेणार आहोत. वरतून थोडीशी कोथिंबीर भरपूर अशी घालायची. छान असं हलवून आता आपले थाळी तयार झालेली आहे.